इटीरियल तळाडी मॅलेंथिंग राईट कारण हां नीज मला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. बघा विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट किंवा फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलपमेंट याच्यावरती न्यूमरिकल प्रश्न कसे विचारतात, प्रॉब्लेम कसे विचारतात. एक एक्झाम्पल घेऊन मी या ठिकाणी सांगतो, एक क्वेश्चन घेऊन एक्सप्लेन करतो आहे. हा प्रश्न आहे बघा कशावरती आहे, हा प्रश्न आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅकवरती. एम्ब्रियो सॅकच्या डेव्हलपमेंटवरती एक न्यूमरिकल प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे बघा, हाऊ मेनी मायटॉसिस अँड मियोसिस रिक्वायर टू फॉर्म 100 एम्ब्रियो सॅक. 100 एम्ब्रियो सॅक बनायचे असतील किंवा 100 फिमेल गॅमेटोफाईट बनायचे असतील तर किती मायटॉसिस आणि किती मियोसिस लागतात. बघा इकडे, आता जनरली आपल्याला माहित आहे टू फॉर्म 1 एम्ब्रियो सॅक to form 1 embryo sac 3 mitosis and 1 meiosis required. एक एम्ब्रियो सॅक बनायचे असतील ही जनरल रिक्वायरमेंट आहे. फॉर फॉर्मेशन ऑफ 1 एम्ब्रियो सॅक टू फॉर्म 1 एम्ब्रियो सॅक 3 mitosis 1 meiosis required. Now question is, how many mitosis and meiosis required to form 100 embryo sac? 100 एम्ब्रियो सॅक बनायचे असतील तर किती मायटॉसिस आणि किती मियोसिस लागतात. बघा त्यासाठी एक फॉर्म्युला, नंबर ऑफ मायटॉसिस ड्युरिंग एम्ब्रियोजेनेसिस एम्ब्रियोजेनेसिस होत असताना नंबर ऑफ मायटॉसिस इज इक्वल टू नंबर ऑफ एम्ब्रियो सॅक्स into 3. So number of embryo sac is how many given? 100 embryo sacs are given. You can multiply it 3. So what is why we can multiplying it 3? Because to form 1 embryo sac 3 mitosis are required. That's why we multiplied the number of embryo sac which is given in the question. In the question the number of embryo sac given 100, so we are multiplying it with 3. Why? Because 3 requirement of mitosis for 1 embryo sac. So for 100 embryo sac how many mitosis are required? 300 mitosis are required. Number of mitosis during embryogenesis during 100 embryo sac formation. म्हणजे 100 एम्ब्रियो सॅक फॉर्मेशन होण्यासाठी लागणारे मायटॉसिस सेल डिव्हिजन. बघा इकडे 100 एम्ब्रियो सॅक बनायचे असतील एम्ब्रियोजेनेसिस होताना तर किती मायटॉसिस लागतात. प्रश्नामध्ये जेवढे नंबर ऑफ एम्ब्रियो सॅक दिलेत, प्रश्नामध्ये दिलेत 100 एम्ब्रियो सॅक दिलेत, त्याला मल्टिप्लाय ना 3 करा. 3 न का मल्टिप्लाय केलं? कारण एका एम्ब्रियो सॅकला बनायला 3 मायटॉसिस लागतात. तर 100 साठी किती? 100 गुणिले 3 करा, 300 मायटॉसिस लागतात एम्ब्रियो सॅक बनण्यासाठी. ओके, मग आता हे मायटॉसिसचं झालं. इफ 1 मायटॉसिस, बघा आता मियोसिस विचारलं, काय विचारलं परत? मियोसिस पण विचारलं. इफ 1 मियोसिस प्रोड्यूस 1 meiosis produce 1 embryo sac, एक मियोसिस एक एम्ब्रियो सैक देतो, देन 100 मियोसिस फॉर्म 100 embryo sac.
एक एम्ब्रिओ सॅक बनायला 1 मिओसिस लागते, तर 100 एम्ब्रिओ सॅक बनायला 100 मिओसिस लागणार. हा सिंपल प्रश्न आहे. अशा पद्धतीने ही प्रश्न विचारले जातात. एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट होत असताना किती मायटॉसिस आणि किती मिओसिस लागतं, त्यासाठी एक स्टँडर्ड लक्षात ठेवा. 1 एम्ब्रिओ सॅक बनायचे असतील तर 3 मायटॉसिस आणि 1 मिओसिस लागतं. तर प्रश्न असा आहे, 100 एम्ब्रिओ सॅक बनायचे असतील तर किती मायटॉसिस आणि किती मिओसिस लागतात. मग असं कॅल्क्युलेट करता येतं बघा. नंबर ऑफ मायटॉसिस ड्युरिंग 100 एम्ब्रिओ सॅक फॉर्मेशन इज इक्वल टू नंबर ऑफ एम्ब्रिओ सॅक विच इज गिवन इन द क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये किती दिलंय? क्वेश्चनमध्ये नंबर ऑफ एम्ब्रिओ सॅक 100 दिलंय, त्याला मल्टिप्लाय न 3 करा, म्हणजे 300 मायटॉसिस हे 100 एम्ब्रिओ सॅक बनण्यासाठी लागत असतात. 1 एम्ब्रिओ सॅक बनायला 3 मायटॉसिस, तर 100 एम्ब्रिओ सॅक बनायला 300 मायटॉसिस. 1 एम्ब्रिओ सॅक बनायला 1 मिओसिस, तर 100 एम्ब्रिओ सॅक बनायला 100 मिओसिस लागणार. अशी ही प्रश्न, अशी ही न्यूमरिकल प्रश्न मायटॉसिसचे नंबर आणि मिओसिसचे नंबर कॅल्क्युलेट करा ड्युरिंग एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट, असा प्रश्न विचारतात. म्हणून एक स्टँडर्ड आपल्याला लक्षात ठेवायचं, एक एम्ब्रिओ सॅक बनायला 3 मायटॉसिस आणि 1 मिओसिस लागतं. मग किती एम्ब्रिओ सॅक विचारू देत त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतात. ओके. आता आणखीन एक प्रश्न कसा विचारतात पहा. इन एम्ब्रिओ सॅक हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड स्ट्रक्चर्स. इन एम्ब्रिओ सॅक हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड स्ट्रक्चर्स आर. कुठले कुठले हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड स्ट्रक्चर आहेत असा प्रश्न विचारतात. आता समजा हे एम्ब्रिओ सॅक आहे, तर या एम्ब्रिओ सॅकमध्ये मग काल मी सांगितल्याप्रमाणे हे जे 3 सेल्स आहेत, हे 3 सेल्स काय आहेत? हॅप्लॉइड आहेत. कुठले सेल्स आहेत हे? अँटीपोडल. अँटीपोडल सेल्स कसे आहेत? हॅप्लॉइड. इथं पोलार न्यूक्लियस येतं, हे 2 पोलार न्यूक्लिय कसे आहेत? पोलार न्यूक्लिय हॅप्लॉइड आहेत. इथं 2 सिनर्जिड्स, इथं एग. हा जो भाग आहे तो एग, तो हॅप्लॉइड आहे. हे 2 काय आहेत? सिनर्जिड्स. सिनर्जिड्स कसे आहेत? हॅप्लॉइड. आता प्रश्न असा विचारला, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड स्ट्रक्चर्स कुठले आहेत असा विचारला. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड विचारलं या. सिनर्जिड्स कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत बघा, n नंबर आहेत. अँटीपोडल कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. मग हे होऊ शकत नाहीत, कारण ते विचारतात हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड विचारतात. हे दोन्ही हॅप्लॉइड आहेत म्हणून हे होऊ शकत नाहीत. हे पण n आहे, हॅप्लॉइड आहे. हे पण n आहे, हॅप्लॉइड आहे. त्यामुळे हे दोन्ही होऊ शकत नाहीत. त्याने हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड विचारतात. सिनर्जिड्स कसा आहे? हॅप्लॉइड आहे. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड. आता तुम्ही म्हणलं इथे सेकंडरी न्यूक्लियस दाखवलाच नाही. काय होतं बघा, फर्टिलायझेशनच्या अगोदर हे दोन्ही पोलार न्यूक्लियस, हा पण पोलार न्यूक्लियस हॅप्लॉइड असतो आणि हा पोलार न्यूक्लियस हॅप्लॉइड असतो. दोन्ही फ्यूज होतात आणि हे नंतरनं कशात कन्वर्ट होतं? तर सेकंडरी न्यूक्लियस बरोबर कन्वर्ट होतं. कशामध्ये कन्वर्ट होतं? सेकंडरी न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतं, 2n मध्ये कन्वर्ट होतं. मग आता मला सांगा, हा सेकंडरी न्यूक्लियस कशाचा प्रोडक्ट आहे? सेकंडरी न्यूक्लियस 2 पोलार न्यूक्लियाय फ्यूज झाल्यावर हा सेकंडरी न्यूक्लियस बनला. पोलार न्यूक्लियस फ्यूज झाल्यावर सेकंडरी न्यूक्लियस जो बनतो तो कसा असतो? डिप्लॉइड. म्हणून सिनर्जिड हॅप्लॉइड आहे, सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. हा ऑप्शन करेक्ट होऊ शकतो. सेकंडरी न्यूक्लियस देखील कशामध्ये बनतं? सेकंडरी न्यूक्लियस देखील कुठल्या सॅकमध्ये बनत असतं? एम्ब्रिओ सॅकमध्येच बनत असतं. म्हणून सेकंडरी एम्ब्रिओ सॅकमध्ये सिनर्जिड हॅप्लॉइड अँड सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. हा ऑप्शन होऊ शकतो बघा. आता हा का होत नाही बघा, एग पण हॅप्लॉइड आहे, अँटीपोडल सेल्स पण हॅप्लॉइड आहेत. मग हॅप्लॉइड विचारले का नाही? हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड विचारलंय म्हणून हे होऊ शकत नाही. हे दोन्ही हॅप्लॉइड आहेत.
हे पण हॅप्लॉइड आहे सिनर्जिड आणि हे पण हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड होऊ शकत नाहीत. आता हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड स्ट्रक्चर हेच होऊ शकतं, सिनर्जिड आणि सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस हे प्रोडक्ट ऑफ पोलार न्यूक्लियसचे फ्युजन आहेत. म्हणून करेक्ट अप्रोप्रिएट आन्सर कुठलं, सिनर्जिड हॅप्लॉइड आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस काय आहे, डिप्लॉइड आहे. हे अप्रोप्रिएट या ठिकाणी उत्तर होतं. अशी ही प्रश्न विचारले जातात. आता टोटल मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस याच्यावर न्यूमरिकल कशी विचारतात आपण आता ते पाहायला लागले. बघा आता एक प्रश्न कसा आहे बघा, पोलन ग्रेनच्या बाबतीत आहे. ए बायलोब्ड डायथिकस अँथर, ए बायलोब्ड डायथिकस अँथर 100 मायक्रोस्पोर मदर सेल किंवा PMC पोलन मदर सेल इन पोलन सॅक. पोलन सॅकमध्ये किती PMC आहेत, 100 मायक्रोस्पोर मदर सेल किंवा PMC पोलन सॅकमध्ये आहेत. हाऊ मेनी मेल गॅमेटोफाइट कॅन प्रोड्यूस दिस अँथर. हा अँथर किती मेल गॅमेटोफाइट प्रोडक्शन करतो. समजा हा बायलोब्ड अँथर आहे असा, त्यात 2 लोब आहेत. हा बायलोब्ड अँथर आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पोलन सॅकमध्ये, आता समजा बायलोब्ड अँथर 100 पोलन मदर सेल इन पोलन सॅक, इन ईच पोलन सॅक. प्रत्येक पोलन सॅकमध्ये याच्यात 100 पोलन मदर सेल आहेत, याच्यात 100 पोलन मदर सेल आहेत, याच्यात 100 पोलन मदर सेल आहेत आणि याच्यात 100 पोलन मदर सेल आहेत. प्रत्येक पोलन सॅकमध्ये 100 काय आहेत, PMC म्हणजेच मायक्रोस्पोर मदर सेल. इथे पण 100 PMC आहेत, याचे पण 100 PMC आहेत. हे काय आहेत, पोलन सॅक आहेत. ही दिलेली प्रश्नामध्ये दिलेली ही काय दिले बघा, प्रत्येक बायलोब्ड अँथर आहे, किती लोब झाले, हे 2 लोब आहेत अँथरमध्ये, 2 लोब्स आहेत. या लोबमध्ये 100 PMC आहे, या मायक्रोस्पोरेंजामध्ये 100 PMC, या मायक्रोस्पोरेंजामध्ये 100 PMC, याच्यामध्ये 100 PMC, याच्यामध्ये 100 PMC आहेत. किती मेल गॅमेटोफाइट हा अँथर या ठिकाणी कॅन प्रोड्यूस दिस अँथर. अशा प्रकारचा अँथर किती मेल गॅमेटोफाइट विचारतात. पहिल्यांदा आपण असं बघूया या ठिकाणी. बघा तुम्हाला माहित आहे की 1 PMC किती पोलन ग्रेन देते, 4 पोलन ग्रेन देते. 1 PMC gives how many pollen, 4 pollen grain. 1 PMC 4 pollen grain देते. then 100 PMC gives 400 pollen grain. वन PMC 4 पोलन ग्रेन देत असेल तर 100 PMC किती देणार, 100 PMC जे आहे ते 400 पोलन ग्रेन देणार. हे 400 पोलन ग्रेन इथं 400, इथं 400, इथं 400, इथं 400 पोलन ग्रेन झाले, कारण इथं PMC एक आहे ना. बघा 100 PMC गिव्स 100 पोलन ग्रेन इन 1 पोलन सॅक. एका पोलन सॅकमध्ये, एका पोलन सॅकमध्ये हे 100 PMC 400 पोलन ग्रेन देते. इथं 400 पोलन ग्रेन बनतात. ही 100 PMC इथं 400 पोलन ग्रेन बनतात. ही 100 PMC इथं 400 पोलन ग्रेन बनतात. ही 100 PMC इथं 400 पोलन ग्रेन बनतात. मग टोटल बघा ना, सगळ्याचा प्लस करा. बायलोब्ड डायथिकस अँथर बायलोब्ड डायथिकस अँथर टोटल पोलन आर 100 प्लस 100 प्लस 100. बघा इथं बघा मी काय सांगतोय, सॉरी, इथं पोलन किती आहेत 400, इथं पोलन किती आहेत 400, इथं पोलन किती आहेत 400, इथं पोलन किती आहेत 400. 100 PMC gives 400 pollen grain in 1 pollen sac.
So bilobed diathecus anther total pollen is 400 plus 400 plus 400 plus 400. So 1600 what are produced? Pollen produced by bilobed diathecus anther. 1600 pollen production होतं. 1600 पोलन जर बनत असतील तर नंबर ऑफ पोलन इज इक्वल टू नंबर ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता पोलन ग्रेन्स समजा जर पोलन किती आहेत? 1600 पोलन आहेत. देन मेल गॅमेटोफाइट इज ऑल्सो इज 1600. एक पोलन ग्रेन एक मेल गॅमेटोफाइट देतो. 1600 पोलन ग्रेन 1600 मेल गॅमेटोफाइट देतं. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न मी परत रिपीट करतो बघा. बायलोब्ड डायथिकस अँथरमध्ये 100 PMC किंवा मायक्रोस्पोर मदर सेल आहेत. इन ईच पोलन सॅकमध्ये हाऊ मेनी मेल गॅमेटोफाइट कॅन प्रोड्यूस दिस अँथर. हासा अँथर किती मेल गॅमेटोफाइट बनवतो. आता बघा 1 PMC 4 पोलन ग्रेन देते तर 100 PMC 400 पोलन ग्रेन देते एका पोलन सॅकमध्ये. एका पोलन सॅकमध्ये 100 PMC 400 पोलन ग्रेन देते. इथं पण 100 PMC 400 पोलन देते. इथं पण 100 PMC 400 पोलन देते. इथं पण 100 PMC 400 पोलन देते. हे 400 नंबर जे आहेत ते पोलन ग्रेनचे आहेत आणि हे PMCच आहेत. मग हे एका पोलन सॅकमध्ये 400 पोलन ग्रेन बनत असतील तर टोटल 4 पोलन सॅकमध्ये किती झाले? 1600 पोलन झाले. मग एक पोलन म्हणजे एक मेल गॅमेटोफाइट. 1600 पोलन म्हणजे 1600 मेल गॅमेटोफाइट. अशी प्रश्न या ठिकाणी विचारली जातात. बघा आता अशी जी प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आहेत अशी प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आपण भरपूर घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत फॉर एक्झाम्पल आता टॉपिक संपल्यानंतर फ्लावरिंग प्लांट रिप्रोडक्शन टॉपिक संपल्यावर लास्टला परत असे न्यूमरिकल प्रश्न भरपूर मी या ठिकाणी सोडवून घेईन तुम्हाला आणि त्याचे व्हॉट्सअप पण तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा ग्रुपवरती तुम्हाला तसे न्यूमरिकल प्रश्न सेंड पण करेन मी आणि त्यातली काही प्रश्न सोडवून पण घेईल मी आणि त्याला काही हिंट्स देईन कसं ती प्रॉब्लेम सोडवायचे. ते फॉर्म्युला जे मी बनवले ते फॉर्म्युला नोट करा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये घालून दिलेल्या व्हॅल्यू घातला की तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी येतील. बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे काय? पॉलिनेशन. पॉलिनेशन हा काय कन्सेप्ट आहे बघा आणि त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत. पॉलिनेशन म्हणजे कसं डिफाईन करू शकतो आपण? डिफाइन्ड ॲज transfer of pollen grain from anther to stigma of flower. From anther to stigma of flower is called pollination. anther पासून स्टिग्माला पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं याला म्हणतोय आपण पॉलिनेशन. मग पॉलिनेशनचे किती प्रकार आहेत? पॉलिनेशनचे आपण टाइप्स पाहूया या ठिकाणी. बघा समजा पॉलिनेशन पहिल्यांदा समजावतो बघा मी. हा फ्लावर आहे की तुम्हाला माहित आहे की समजा हा बायसेक्शुअल फ्लावर आहे तर या बायसेक्शुअल फ्लावर मध्ये हे ओहरी स्टाईल आणि हा स्टिग्मा. ओहरी स्टाईल आणि स्टिग्मा. इथं जे आहे ते अँथर आहे. हा अँथर हे स्टिग्मा. आता बघा इकडे अँथर पासून पोलन ग्रेन कशावरती जाऊन पडणं? स्टिग्मावरती जाऊन पडणं. पोलन ग्रेन अँथर पासून स्टिग्मावरती जाऊन पडणं. इथं अँथर मध्ये काय बनतात? पोलन ग्रेन बनतात.
समजा हा फ्लावर जो आहे तो कसा आहे, बायसेक्शुअल आहे. तर या बायसेक्शुअल फ्लावरमध्ये हे जे अँथर आहे, या अँथरमध्ये काय बनतात म्हणून सांगितलं मी, पोलन. अँथरपासून पोलन ग्रेन कशावरती जाऊन पडणं, स्टिग्मावरती जाऊन पडणं. अँथरपासून पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन पडणं, या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. या प्रोसेसला काय म्हणतात, पॉलिनेशन असं म्हणतात. मग आता पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, तुम्हाला माहित आहे की अँथरमध्ये पोलन ग्रेन बनला आहे. स्टिग्मा जी आहे त्या स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ सॅक बनला आहे. ओव्ह्यूलच्या आत काय बनलंय, एम्ब्रिओ सॅक बनलंय. इथं पोलन ग्रेन तयार झाला आहे. मग अँथरपासून पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाणं, याला म्हणतोय आपण पॉलिनेशन. बघा, पॉलिनेशनचे टाइप स्टडी करूया. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. बघा, मी या ठिकाणी टाइप्स लिहितो पहा. ऑटोगॅमी, यालाच ऑटोगॅमीला काय म्हणायचं बघा, सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन. दुसरा प्रकार आहे झिजनोगॅमी. तिसरा प्रकार आहे झिनोगॅमी किंवा याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. झिनोगॅमी किंवा क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतोय आपण. ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन, झिटनोगॅमी, झिनोगॅमी किंवा क्रॉस पॉलिनेशन. हे पॉलिनेशनचे 3 प्रकार, मेजर 3 टाइप्स आहेत. प्रत्येक टाईपबद्दल आपण डिटेल स्टडी करूया. ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन, झिटनोगॅमी, झिनोगॅमी किंवा क्रॉस पॉलिनेशन. प्रत्येकाबद्दल टाइप स्टडी करूया आपण. पहिल्यांदा प्रकार पाहूया, ऑटोगॅमी किंवा याला म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन. If the pollen grain transfer from anther to stigma of same flower, anther to stigma of same flower, then we can refer it as autogamy or self pollination. Autogamy or self pollination. If the pollen grain transfer from anther to stigma of same flower, एकाच फ्लावरच्या अँथर पासून स्टिग्माला पोलन ग्रेन गेला तर त्याला ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. बघा, ऑटोगॅमी म्हणजे कसं, आता समजा हा फ्लावर आहे. हा फ्लावर कसा आहे, बायसेक्शुअल आहे म्हणून सांगूया आपण. बायसेक्शुअल फ्लावर आहे. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय आहे, त्यात बघा, त्या फ्लावरमध्ये ओव्हरी, स्टाईल आणि काय आहे, स्टिग्मा आहे. ओव्हरी, स्टाईल आणि काय आहे, स्टिग्मा. ही ओव्हरी, ही स्टाईल आणि ही स्टिग्मा. हे झाले काय, हे फुलाचे कुठले सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स ऑर्गन काय म्हणतो त्याला आपण, कार्पेल. इथं आहे स्टेमेन्स. स्टेमेन मधला हा भाग जो असतो त्याला काय म्हणतोय आपण, अँथर.
ओके, हे काय झालं, मेल सेक्स ऑर्गन स्टेमेन. हा फ्लावर कसा आहे रे, स्टेमेन आणि कार्पेल दोन्ही आहेत, म्हणजे हा फ्लावर कसा आहे, बायसेक्शुअल फ्लावर आहे. आता बघा ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय. हा अँथर आहे, याच फुलाच्या अँथर पासून याच फुलाच्या स्टिग्माला जर पोलन ग्रेन गेले, या फुलाच्या अँथर पासून, हा जो अँथर आहे ना, इथे काय बनतात, इथे बनतात पोलन. या अँथरच्या, या स्टेमेनच्या अँथर पासून पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्माला गेलं, पोलन जाऊन इथं पडले, या स्टिग्माला जाऊन इथं पडले, तर याला म्हणतोय आपण सेल्फ पॉलिनेशन किंवा ऑटोगॅमी. एकाच फुलाच्या अँथर पासून एकाच फुलाच्या स्टिग्माला पोलन ग्रेन जाऊन पडला, याला म्हणतोय ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. ऑटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन. ओके, पुढचा टाईप पाहूया. झिटेनोगॅमी, सेकंड टाइप. झिटेनोगॅमी. झिटेनोगॅमी म्हणजे काय बघा. Pollination takes place between two flowers of same plant. Pollination takes place between two flowers of same plant. दोन फुलांच्या फ्लावर्समध्ये पॉलिनेशन व्हायला लागलंय, एकाच प्लांटवरती आहेत ते, त्याला म्हणतोय आपण झिटेनोगॅमी. पॉलिनेशन टेक्स प्लेस बिटवीन टू फ्लावर्स ऑफ सेम प्लांट इज कॉल्ड झिटेनोगॅमी. बघा इकडे आता झाड एकच आहे, या एका झाडावरती असा एक फ्लावर आहे, आणखीन असा एक फ्लावर आहे. या फ्लावर मध्ये फक्त काय आहेत, स्टेमेन्स आहेत, हे अँथर. बघा म्हणजे ह्या फुलामध्ये फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्टेमेन आहे, म्हणजे हे कसलं फ्लावर झालं, मेल फ्लावर. हा मेल फ्लावर झाला. या फुलामध्ये ओहरी स्टाईल स्टिग्मा म्हणजे काय आहे, या फुलामध्ये कार्पेल आहे, हा स्टिग्मा आहे. आता इथं बघा, इथं पोलन ग्रेन बनतात, या अँथर मध्ये असे पोलन ग्रेन बनतात. आता पोलन ग्रेन दोन फुलामध्ये व्हायला लागलोय बघा, हा मेल फ्लावर, हा फिमेल फ्लावर. हा मेल फ्लावर, हा फिमेल फ्लावर, दोन्हीही फुलं एकाच झाडावरती आहेत, एकाच प्लांटवरती आहेत. अशा दोन फुलांच्या मध्ये जे पॉलिनेशन होतंय त्याला म्हणायचं झिटेनोगॅमी. या फुलाच्या अँथर पासून या फुलाच्या स्टिग्माला पोलन ग्रेन गेला, पोलन ग्रेन गेला, या फुलाच्या अँथर पासून हे पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्मावरती गेलं. दोन्हीही फुलं एकाच झाडावरती आहेत, फुलं दोन्ही एकाच झाडावरती आहेत, परंतु पॉलिनेशन दोन वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये व्हायला लागलंय. हे जे फुल आहे त्याच्या अँथर पासून पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्माला चाललंय, याला म्हणतोय आपण झिटेनोगॅमी.
पॉलिनेशन टेक्स प्लेस बिटवीन टू फ्लावर्स, दोन फ्लावर मध्ये ऑफ सेम प्लांट, एकाच प्लांटच्या दोन फुलामध्ये पॉलिनेशन व्हायला लागलंय. एका फुलाच्या अँथर पासून दुसऱ्या फुलाच्या स्टिग्माला पोलन ग्रेन चाललाय, हा झिटेनोगॅमी. मग झिटेनोगॅमी जे आहे हा काय म्हणायचं, फ्रॉम जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज अ सेल्फ पॉलिनेशन. बघा जेनेटिकली हा कसा पॉलिनेशन आहे, जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन आहे. जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन आहे. कसं काय सेल्फ पॉलिनेशन, एकाच झाडाच्या दोन फुलामध्ये व्हायला लागले ना, म्हणजे जेनेटिक सेम असणार, त्यांचं जेनेटिक मेकअप सेम असणार. एकाच झाडाच्या दोन फुलामध्ये पॉलिनेशन व्हायला लागलंय, म्हणून हा जेनेटिकली कसा पॉलिनेशन आहे, सेल्फ पॉलिनेशन आहे. ओके, कारण हे दोन्ही फुलं जेनेटिकली कशी आहेत, टू फ्लावर्स आर जेनेटिकली आयडेंटिकल. दोन्हीही फुलं जेनेटिकली कशी आहेत, आयडेंटिकल आहेत, आणि अशा दोन फुलामध्ये पॉलिनेशन व्हायला लागलंय, म्हणून जेनेटिकली झिटेनोगॅमी कसं पॉलिनेशन आहे, सेल्फ पॉलिनेशन. जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन, बट फंक्शनली considered as cross pollination. फंक्शनली याला कुठलं पॉलिनेशन म्हणतोय आपण, क्रॉस पॉलिनेशन म्हणतोय. आणि जेनेटिकली कसं पॉलिनेशन, सेल्फ. जेनेटिकली सेल्फ का, कारण दोन फुलं एकाच झाडावरती आहेत आणि दोन्ही फुलं जेनेटिकली कशी आहेत, आयडेंटिकल आहेत. फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन का, कारण या फुलाच्या अँथर पासून या फुलाच्या स्टिग्माला पोलन ग्रेन जायचं असेल तर त्याला एजंट्सची आवश्यकता असते. एअर, हवेच्या माध्यमातून पोलन ग्रेन गेलं पाहिजे, कीटकाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. कीटक काय करतात, या फुलाच्या अँथर पासून या फुलाच्या स्टिग्माला पोलन ग्रेन येतात. म्हणजे फंक्शनली कसं पॉलिनेशन आहे, क्रॉस पॉलिनेशन. फंक्शनली का क्रॉस पॉलिनेशन आहे, हे पॉलिनेशन व्हायचं असेल तर एजंटची आवश्यकता असते, पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता असते, म्हणून हा फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन आहे. आता या फुलाच्या अँथर पासून या फुलाच्या स्टिग्माला पोलन जायचं असेल तर हवेच्या माध्यमातून जाऊ शकतात किंवा कीटकाच्या माध्यमातून जाऊ शकतात. मग एजंट्स जे लागतात ना ते जनरली क्रॉस पॉलिनेशनसाठी लागत असतात, सेल्फसाठी लागत नाहीत. क्रॉस पॉलिनेशनसाठी एअर, इन्सेक्ट हे जे एजंट आहेत ना ते एजंट लागतात क्रॉसला, म्हणून क्रॉसला एजंट लागतात, म्हणून हा फंक्शनली कसा पॉलिनेशन म्हणायचं, क्रॉस म्हणायचं. जेनेटिकली कसं म्हणायचं, सेल्फ, कारण दोन फुलं एका झाडावरती जे आहेत ते जेनेटिकली आयडेंटिकल आहेत. आता एक प्रकार राहिला बघा पॉलिनेशनचा, तो पॉलिनेशनचा जो टाईप आहे तो झिनोगॅमी टाईप ऑफ